नमस्कार. दिवाळीच्या गडबडीत सर्वांना भेटायचं राहूनच गेलं. काय करणार, लेक आला होता ना, मग सारी दुनिया एक तरफ. काय झालं की मुलगा आयर्लंडवरनं जवळजवळ 1 वर्षाने आला आणि ही 3 वर्षांनी त्याला दिवाळी साजरी करायला मिळणार होती. त्यामुळे मी कुठच्याही प्रकारच्या ऑर्डर्स घेतल्या नव्हत्या, ना फराळाच्या ना जेवणाच्या. मी ठरवलं नाही, कंप्लीट वेळ आपण त्याला द्यायचा. पण आज म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी तो दुपारी निघणार होता 2:30 ते 3 वाजता, कारण त्याची 9 वाजताची फ्लाईट होती. मग मी विचार केला, तो गेल्यानंतर असंही घर अगदी उदास उदास असतं, त्यापेक्षा आपण ऑर्डर आलेली आहे ती घेऊन काम करायला सुरुवात करूया. पण हळूहळू करता ऑर्डर इतकी वाढली. 3 किलो बिर्याणी, 3 किलो पुलाव, 30 मोदक, 80 पॅटीस आणि घी रोस्ट पनीर. गंमत माहिती आहे का, घी रोस्ट पनीरची रेसिपी माझा लेकच मला जाता जाता सांगून गेला की मम्मा असं असं बनवायचं. मग मी बिनधास्त ऑर्डर घेतली आणि काम चालू केलं. माझ्या बहिणीने म्हणजेच वैशाली देशमुख आणि माझी लेक सोनू, आम्ही तिघींनी मिळून ऑर्डर अगदी वेळेवर तयार केली आणि ऑर्डर पोचवण्याचं काम माझे भाचे कंपनी आणि माझे मिस्टर तिघांनी मिळून केले. आता तुम्हीच बघा, कोण म्हणतं की मोदकाला आपल्या वेळ काळ लागत नाही किंवा काय. अहो, भाऊबीज असून पण लोक आज मोदक ऑर्डर करतायत. म्हणजे किती छान या मोदकाचे दिवस आलेत. आणि मी पण तत्पर तयार असतेच मोदक बनवून द्यायला. असं वाटलं की मी खूप दिवसांनी मोदक बनवले. खरं तर मोदक बनवून मला फक्त 15-1 दिवसच झालेत, पण तरीही आज मोदक खूप दिवसांनी बनवल्यासारखं झालं. तर कशी वाटली तुम्हाला आजची आमची ऑर्डर हे सांगायला विसरू नका. आणि माझे मोदक नेहमीप्रमाणेच आहेत की नाही. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते की मी आज काय काय बनवलं. इथे आहे घी रोस्ट पनीर, व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव, रायता आणि ही सर्व ऑर्डर पॅटीस.